नेहमीच राजकारण काय असतं, पेटलेलं असतं किंवा नेहमीच ह्याच्यावरती मत निर्माण होतात. ही अशी ईव्हीएम, अशी कोणती मशीन? ईव्हीएम मशीन. बघा, स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951 ते 52 मध्ये पार पडली. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. तर भारतामध्ये पहिली निवडणूक 1951 ते 1952 साली काय झाली, पूर्ण भारतामध्ये राबवल्या गेल्या. त्यानंतर सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे ईव्हीएम कन्सेप्ट कधीपासून लागू झालं किंवा कधीपासून सुरू झालं, थोडं थोडं 1990 म्हणजे ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, व्ही म्हणजे वोटिंग, एम म्हणजे मशीन. ईव्हीएम मशीन वापरण्यात येऊ लागली. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर त्यामध्ये एक नन ऑफ द अभाव म्हणजे नोटा हे एक बटन त्यामध्ये पर्याय म्हणून देण्यात आलं. जर ईव्हीएम मशीन मध्ये सगळ्यात शेवट एक ऑप्शन असतो, वरील उमेदवारांपैकी तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटत नसेल त्या पदासाठी तर तुम्ही नोटा नन ऑफ द अबाव हे ऑप्शन दाबून मतदान करू शकता. हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली. विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकीचे निकालही लवकर लागू लागले. ईव्हीएम मशीन आल्यामुळे काय झालं, जे